संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्त राये मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 7 व वचन 13 मध्ये असे लिहिले आहे, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. ऐकलेल्या वचनातून आपणास असे कळून येते की पसरट मार्गाने कोणत्याही मनुष्याने जाऊ नये, कारण हा मार्ग नाशाकडे जाण्याचा आहे. हा मार्ग पापाचा आहे व सहज पाप करण्यास प्रोत्साहन देणारा आहे व या मार्गाचा शेवट युगानुयुगीचे नरकाग्नीचे सरोवर आहे. देवाची इच्छा आहे की कोणाचाही त्यामुळे नाश होऊ नये, म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा देव असताना त्याला मानवी देह धारण करून या जगात पाठविले. त्याने सर्व मानवाचे पाप जे पसरट मार्गाने जात आहेत, म्हणजेच जे सार्वकालिक मृत्यूच्या मार्गाने जात होते, त्या सर्वांचे पाप त्याने स्वतःवर घेतले व सर्वांचे मरण एकट्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केले. देवाला स्वतःच्या रक्ताच्या द्वारे अर्पण करून प्रभू येशू ख्रिस्ताने संतुष्ट केले व सर्व पापी मानवाचा सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला केला. देवाने त्याला मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू करून ठेवले आहे. त्याच्याच द्वारे स्वर्ग आहे व तोच सार्वकालिक जीवनाचे द्वार आहे. देव आज्ञा करतो की आम्ही पसरट मार्गापासून पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर व त्याच्या मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारून सार्वकालिक जीवन मिळवावे व पसरट मार्गाच्या नाशापासून वाचावे. देव करो तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त हाच स्वर्गाचे दार आहे हे समजण्यास सहाय्य करो. ख्रिस्त राये मला पामरा तारिणी, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे